हे जवळपास नोंदणीकरण आहे आणि यांच्यावर सर्व कुटुंबाचा आधार आहे. एक कंत्राटदाराच्या पाठीमागे जवळपास 100 माणसं असतात, म्हणजे मजूर असतात, सप्लायर असतात आणि इतर गोष्टी असतात. म्हणजे जवळपास राज्यातले 2 ते 3 लाख कंत्राटदार ह्याच्यामुळं सफर होऊन यांच्यावर अवलंबून असलेली संख्या ही जवळपास 1.5 ते 2 कोटी लोकांची होती. सर कुठले इथं जे आहे ठराव पास झालेले? आता इथं आम्ही 5 ठराव आजचा मंजूर केले. महत्त्वाचे ठराव म्हणजे राज्य शासनाने जे क्लबिंगचा उद्योग चालू केला आहे तो क्लबिंगचा उद्योग तातडीने बंद करावा, सेपरेट कामं काढावं. राज्यातील आत्ता जे विकासाचे कामं झालेले आहेत हे राज्यातील विकासाच्या कामांना तातडीने निधी पुरवावा. तिसरा आहे की कामाची निधी असल्याशिवाय टेंडर प्रक्रियाच राबवू नये. आणि चौथा जो शासनाने GR काढलेला आहे 33-34 याप्रमाणे कामाची विभागणी होऊन ओपन कंत्राटदार, सुबे अभियंता आणि मजूर सहकारी संस्थांचं विभागणी अत्यंत होणं गरजेचं आहे. आणि आता नवीन एक शासनाने डोक्यात क्लूम काढली की ह्या लोकांना जर कायमचंच आपलं निवार करायचं असेल कंत्राटदार प्रक्रियेतनं तर त्यांचा सिबिल रिपोर्ट बघा. आमचे बसलेले कंत्राटदार हे सगळ्यांचं सिबिल रिपोर्ट 100% खराब आहे. याचं कारण आहे, मी आज काम केल्यानंतर मला तर 2-2 वर्ष पेमेंटच मिळत नाही. मी व्याज कुठलं भरणार? व्याज भरल्यानंतर माझा सिबिल खाली येणार. मग सिबिलमधनं मी बाहेर पडलो की त्या आणि ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे सिबिलमधनं बाहेर पडलो की तुम्ही आपोआप झालं. मग शासनालाही मनाला छान झाला, कंत्राटदारात सगळे बोगस आहेत, सिबिल रिपोर्ट त्यांचे बाद आहेत, आम्ही त्यांच्यावर विश्वास कसा. पण आम्ही कशाला विश्वास ठेवायचा की शासनावर की तुमच्यावर पैसे नसताना तुम्ही निविदा काढताय, हे केवढं मोठं ढोंग करताय तुम्ही. सर खरं तर आपण पाहिलं की तुम्ही अनेक ठराव पास केलेले आहेत, त्याप्रमाणे अनेक समस्या ज्या आहेत त्या कंत्राटदारांनी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. शासनाबरोबर तुम्ही याबाबत बैठकही करा. मात्र जर हे निर्णय जे आहेत संरक्षण कायदा असेल किंवा हे निर्णय लवकरात लवकर झाले नाही तर पुढचं पाऊल काय असेल? आता या शासनाला आम्ही जे निवेदन देतोय, बैठकी देतोय, आम्हाला शेवटचा पर्याय आम्ही आंदोलन करून सुद्धा करतोय, सगळ्या गोष्टी करतोय. हे जर नाही झालं तर आमच्या महाराष्ट्रातले जे 3 पीठ आहेत खंडपीठ, एक मुंबई हायकोर्ट, नागपूर आणि औरंगाबाद, या तिन्ही खंडपीठात ह्या 5-6 मागण्याच्या बाबी सगळा सखोल अभ्यास करून एक जनहित याचिका कंत्राटदार महासंघातर्फे राज्य अभियंता 100% येत्या 4-8 दिवसात आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतो. सर वरती पैसे दिल्याशिवाय कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही का, किंवा त्याचं बिल तुम्हाला मिळत नाही? असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.